याच्यामध्ये घेतलेली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आजच होईल. अनेक ठिकाणी ही यात्रा आहे. ज्या त्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी जाहीर सभेचा कार्यक्रम आहे आणि 1900 प्रश्न जे आहेत त्याची मांडणी ही लोकांच्या सोबत केली जाईल आणि त्याचं संघटन हे कसं मजबूत करता येईल याची काळजी ही घेतली जाईल. प्रामुख्यानं नागपूरला येण्याचं निमित्त या कार्यक्रमाचा आहे. मला आनंद आहे की हा कार्यक्रम मी हातात घेतल्यानंतर नागपूरचा प्रेस नेहमीच अशा कामाकडं औत्सुक्य दाखवतं आणि तुम्हा सगळ्यांची उपस्थिती हे स्पष्ट करतो आहे. तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि मला असं वाटतं की आपल्याला काही विचारायचं असेल तर माईक तुमच्या हातावर नेहमी देतो. बाबासाहेब, आता 2 दिवसाआधी राहुल गांधींनी म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी निवडणूक आयोगाने केलेली आहे. या सगळ्या बाबतीत आपलं काय सहमत आहे? खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही. मला आठवतं विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला लागले. 2 लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत पण मी त्याच्यात लक्ष दिलं नाही. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत. आम्ही तुम्हाला 107 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी वेळ घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं. पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही. आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा मिळेल कसा होईल हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष. काल जी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला मी हजर होतो. पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की मी कालपासून बघतोय की उद्धव ठाकरे हेही होते, ते कुठं बसले होते याच्यावरच लोकांचं लक्ष जात दिसतं. तिथं जे प्रेझेंटेशन होतं ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे होतं आणि ज्या वेळेला प्रेझेंटेशन बघायचं म्हणल्यावर सहसा जसं आपण सिनेमा बघायला असतो आपण पहिल्या लाईनला कधी बसत नाही, आपण पाठीमागच्या लाईनला बसतो. त्याच पद्धतीनं मी स्वतः आणि फारुख अब्दुल्ला आणि शेवटी बसतो. आमच्या जवळ उद्धव ठाकरे होते, मुख्यमंत्री कर्नाटकचे होते. साधारणतः मी सांगायची आवश्यकता नाही की प्रत्यक्ष फील्ड असेल
त्याच्या जवळ बसत नाही, त्याच्या आम्ही दूर बसलो. आणि दुर्दैवानं उद्धव ठाकरे कुठं बसले हा चर्चेचा विषय कारण नसताना या ठिकाणी केला. तो भाग आता सोडून द्या. पण ही जी प्रेस कॉन्फरन्स होती ही अतिशय कष्ट करून वेळेस दिवसाची तयारी करून सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी मांडलेली होती. त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी आल्यात. एक, काही एका गावामधलं एक घर, एक व्यक्ती राहते आणि तिथे 40 लोकांनी मतदान केलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं ही त्या ठिकाणी दिली. आणि ती उदाहरणं नुसती दिली नाही, त्याला आधार हा दाखवण्यात आला. आज निवडणूक आयोगानं त्याच्यात लक्ष घालायचं ठरवले दिसतंय. पण त्यांनी राहुल गांधींना निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण देत असताना त्यांनी एक ॲफिडेव्हिट द्यावं अशा प्रकारची अपेक्षा केली. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. जे काही राहुल गांधींनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये सदस्य होताना मी शपथ घेतलेली आहे, त्याच्या वेगळी शपथ घ्यायची गरज नाही. आणि हा आग्रह इलेक्शन कमिशन करतं आहे ही गोष्ट योग्य नाही असं माझ्यासारख्याचं मत. पण हे जे काही प्रेझेंटेशन होतं त्याच्यात सखोल जाण्याची गरज आहे. संबंध या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्यामध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही. आणि त्यामुळं ह्याची सखोल चौकशी ही झाली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी हे झालं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. मुख्यमंत्री म्हणाले या संदर्भामध्ये घोळ असू शकतो पण घोळ असू शकतो पण घोळाला अशा पद्धतीने चोरी म्हणणं हे चुकीचं आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ असू शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्याला चोरी म्हणणं हे सलीम जावेदची स्क्रिप्ट आहे. माझं म्हणणं फक्त एकच आहे, आक्षेप कुणाबद्दल नाही. आक्षेप मुख्यमंत्र्यांच्याबद्दल कोणी घ्यायचा. आक्षेप घेतला आहे तर निवडणूक आयोगाचा. निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी किंवा मुख्यमंत्री यांनीच आपली मतं मांडायला पुढे याची कारणं काय मला समजू शकत नाही. आम्हाला उत्तर हवं आहे ते निवडणूक आयोगाकडनं हवं आहे, दुसरं कोणाकडून नाही. निवडणूक आयोगाने हे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेले आहे काल राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर. आणि त्यांनी फेटाळून लावले म्हणजे आम्ही काही स्वस्त बसणार नाही. याचा निकाल घ्यावाच लागेल. आमची माहिती चुकीची असेल ते देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आमची माहिती चुकीची होती. पण नसेल तर सत्य होतं हे यायला पाहिजे. आणि म्हणून उद्याच्या सोमवारी संसदेचे जे आमच्या सगळे सहकारी आहेत आमच्या सगळ्यांचा एक मोर्चा निवडणूक आयोगावर सोमवारी 11 वाजता आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्रित आले तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही अशी चर्चा सुरू आणि तसंच राज्यात देखील असं बोललं जातं. असं आहे की नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही. आणि त्यावर एखाद्या पक्षाने काही मतं मांडली असतील तर त्यासंबंधी आज मी भाष्य करू शकत नाही. पण आम्ही बसून चर्चा करून एक वाक्याचा करता येईल का हे प्रयत्न करणार. पवार साहब, अमित शाह जी का ऐसा कहना है कि जो घुसपैठी है बाहर के नागरिक है उनके वोटर लिस्ट से नाम डिलीट किया जा रहा है, जो कि बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ की जो बातचीत की जा रही है तो घुसपैठियों का वोट हटाया जा रहा है, इसीलिए इंडी गठबंधन को तकलीफ हो रही है. बात ऐसी है
राहुल गांधी ने जो प्रेस कॉन्फ्रेंस दी वहाँ कर्नाटक के लोग थे, यानी कर्नाटक के वोटर्स, महाराष्ट्र के वोटर्स और एक राज्य के वोटर्स। वहाँ चुनाव नहीं है, वहाँ की स्थिति के बारे में कोई समस्या किसी ने उठाई नहीं थी, मगर इसका पूरा स्टडी करके लोगों के सामने ये सब बातें रखने के बाद गृह मंत्री की जिम्मेदारी थी कि इसका जवाब देना, और उन्होंने ये इशू अन्य जगह पर डाइवर्ट करने की कोशिश की। तो बिहार चुनाव में क्या लग रहा है कि जो 65 लाख के आसपास वोटर लिस्ट से नाम हटाए गए हैं, किसके तहत हटाए गए हैं, किसके इशारे पे हटाए गए, क्या कहना है आपका? इसीलिए कल का जो हमारा मंडे का डेमोन्स्ट्रेशन या मोर्चा है इलेक्शन कमीशन पर, इनके सामने जो इश्यूज हम रेज कर रहे हैं, इसमें बिहार की लिस्ट ये इशू हमारा इम्पोर्टेंट इशू है। उसे 15 दिन से इस इशू पर पार्लियामेंट में हंगामा हो रहा है, पार्लियामेंट चल नहीं सका, सर स्थिति लोगों के सामने लाने का मौका जो था संसद के माध्यम से वो हो नहीं रहा, और इसीलिए बिहार के बारे में हम लोगों के मन में आशंका है। डोनाल्ड ट्रंप द्वारा जो हमारे पर टेरिफ इम्पोज किया जा रहा है बार बार 25% अब 50%, एक तरीके से आपको ये लगता है क्या कि हमारी जो फॉरेन पॉलिसी है वो एक तरह से उसका फेल्यूर है या फिर हम कम पड़ रहे हैं? मगर ये जो हो रहा है श्रम के माध्यम से 25 से 50 एक तरह से प्रेशराइज करने की कोशिश, हमें लगता है कि ऐसे इशू पर हम सब देशवासियों ने मिलकर देश के हितों की रक्षा करने के लिए गवर्नमेंट को इसमें सहयोग देना चाहिए। आपको लगता है कि मोदी जी की डिप्लोमेसी फेल हो चुकी है, क्योंकि वो डोनाल्ड ट्रंप के साथ उनकी काफी दोस्ती थी, तो डिप्लोमेसी फेल हो गई क्या? इससे डिप्लोमेसी फेल हो गई ऐसे आज मैं कहना चाहता नहीं। सब जिनका कारोबार, जिनका अप्रोच हम लोगों ने पहले 5 साल में देखा और अभी देख रहे, मुझे लगता है कि उनके ऊपर किसी का कंट्रोल नहीं। इनका जो अप्रोच है वो जो उनको मन में आता है इस तरह से वो बातें करती है, और इसीलिए मुझे लगता नहीं कि उसको ज़्यादा ध्यान दें। चुनाव आयोग ने कहा है कि जो स्थानिक निकाय के चुनाव होने वाले हैं उसमें वीवीपैट का इस्तेमाल नहीं किया जाएगा, आपकी और आपके पार्टी की इस पर क्या? बात ऐसी है कि अभी 3-4 इलेक्शन है, एक महानगर पालिका, जिला परिषद, नगर परिषद, और वहाँ दूसरा इंस्ट्रूमेंट इसका इस्तेमाल करने वाले। मुझे लगता है कि अच्छी बात है, क्योंकि विधानसभा का इलेक्शन के लिए जो इंस्ट्रूमेंट उन्होंने यूज किया था, इसका असर क्या हो गया कि हम सब लोग हो गए। अभी दूसरे इंस्ट्रूमेंट यूज करके वो इलेक्शन लेना चाहते हैं, इससे बात साफ हो जाएगी कि सच्चाई क्या है। सर, आप सहयोग की बात कर रहे हैं विदेश नीति पर, लेकिन आपके सहयोगी हैं राहुल गांधी, वो लगातार इसको लेकर गवर्नमेंट और खासकर प्रधानमंत्री को क्रिटिसाइज कर रहे हैं। उनका कहना है कि प्रधानमंत्री की जो डिप्लोमेसी की पॉलिसी है या विदेश नीति है वो कहीं न कहीं पूरी तरह निष्फल हो चुकी है, और सबसे प्रमुखता जो मित्र कहते थे वही मित्र आज जो है उन पर दबाव बना रहे हैं, टैरिफ ला रहे हैं, और ये सिर्फ